लेकरं लहान लहानच जसा महात्मा गेलाय ना तसं त्यांचा एवढी वारी कस काय वागाव मी 21-22 वर्षाची तर आहे मी वारी. प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एकाच समाजाचं आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती आहे एकल लेवलची आहे. प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्या लोकांनीच तिच्या कपाळाचं कुंकू पुसलंय. 5 वर्षांपूर्वी केलेल्या पसंतीच्या लग्नाचा शेवट इतका भयानक असेल अशी तिने कल्पनाही केली नसावी. मी बोलतीये जळगावमधल्या मन सुन्न करणाऱ्या घटनेबद्दल. जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात 7 ते 8 जणांनी कोयता, तलवार अशा धारदार शस्त्रांनी वार करत एका तरुणाची हत्या केली. हा तरुण दुसरा तिसरा कुणी नसून त्यांच्याच घरचा जावई होता. 5 वर्षांपूर्वी मुलीनं गल्लीतच राहणाऱ्या मुलाशी पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं. याचाच राग मनात धरून तिच्या माहेरच्या लोकांनी जावयाचा निर्घृण खून केला. मुकेश शिरसाट असं मृत तरुणाचं नाव आहे. मुकेशची पत्नी पूजा हिला 2 वर्षांची मुलगी असून तिच्या पोटात 7 महिन्यांचं बाळ आहे. जसा माझा आत्मा गेलाय तशी शिक्षा आरोपींना द्या, माझ्या नवऱ्याला न्याय द्या म्हणत पूजानं टाहो फोडलाय. कोणाच्या भरोशावर सोडू लेकरं लहान लहानच त्यांना फाशीची सजा द्या लवकर. जसा महात्मा गेलाय ना तसं त्यांचा मामू गेले न्याय द्या. मी कस काय राहीन मी माय एवढ्या बाळाला कोण मागीन आता. माय मामू गेला मा बाळा बी पाला नाही ना. काय वाद होता नेमका? प्रेमाचं लग्न करत होतं आमनं बस त्याच्यानं झगडा करत ते आमच्यावर 4 वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही होती. घरी मारत होते ते सर. कस काय लग्न करलं तू ना आमची पोर बरोबर कस काय लग्न करलं तू ना. अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर का बघी गेलं तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा. रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जात असताना मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. माझ्या समोरच माझ्या लेकाला मारलं म्हणत मुकेशच्या वडिलांनी झालेली घटना सांगितली आहे. सकाळी या दुकानावर जात होता मुकेश शिरसाडे. त्यांनी अचानक रस्त्यात आवरून जाऊन त्याला मारलं. त्याला कशाने मारलं? हे आपलं कोयते वगैरे तलवार गिलवार सर्व घेऊन मारलं. समोर माझ्या समोर मारलं सर, माझ्या घरासमोरच मारलं. मी आवरी करत होता तिथं. याच्यात 6-7 जण जखमी सर, माझ्या घरचे पूर्ण. त्यांच्या घरचा एक पण नाही आहे. आम्ही अगोदर बी कंप्लेंट केली त्यांच्याबरोबर. पोलीस स्टेशनने काय त्यांची ॲक्शन उचलली नाही. रात्री गाडी मागवली, त्यांनी गाडी पाठवली नाही. रात्रीचा विषय सर. ते गाडी जर पाठवते तर एवढी गोष्ट होती नाही सर. माझ्या मुलाला न्याय द्या नाहीतर पोलीस स्टेशन समोर स्वतःला पेटवून घेईन असं म्हणत मुकेशच्या आईनं हंबरडा फोडलाय. 4 वर्ष झाले लग्न करेल होतं ते. घरी येऊन मा मुलाले टॉर्चर करत न मारत सर की तुला मारीच टाकू आम्ही, तुला मारीच टाकू. तर त्यांना घातच घरी टाकला सर माझ्या मुलाचा. मी धुणं भांड्याचे काम करते, माझ्या नवरा हा माली काम करतो. आता माझ्या वारीले 2 लेकरं की जण कशी वागाव मी. एवढी वारी कस काय वागाव मी 21-22 वर्षाची तर आहे मी वारी. माझ्या नातरांले कोण सांभाळ करीन दादा. अरे मला न्याय द्या. नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशनमध्ये हिरा केला आणि संशील गई की न त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे. मामुक्याला जवानी जवा टॉर्चर करत ते. 4 वर्षापासून मुलीच्या घरचे तिला धमकवत असत. पोलीस स्टेशनमध्ये गेली असता पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केलाय. त्यांना पुरा घात केला, लेकाचा बाळाला पुरा घात केला त्यांना. बोला तुम्ही बोला. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे.
फाशी पाहिजे म्हणजे फाशी पाहिजे, माझ्या लेकाच्या बदला त्याला फाशी पाहिजे. मुकेशच्या मृत्यूनंतर पोलिसांनी काय अधिकची माहिती दिली आहे तेही पाहूयात. FIRमध्ये आतापर्यंत आम्ही 7 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. ज्या अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार, सुरेश बनसोडे, विशाल गांगले, प्रकाश सोनवणे, बबलू बनसोडे, अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे. आणि त्याच्यानंतर 3 आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत. आणि ज्या गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचं अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे. तपास PI कडे आम्ही देण्यात आलेला आहे. प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एकाच समाजाचं आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती आहे एकल लेवलची आहे, तरी देखील त्यांचा काहीतरी विषयावर वारंवार त्यांचा वाद चालूच होते जेव्हा लग्न झाल्यापासूनच. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय. मुकेशच्या झालेल्या निर्घृण हत्येनं जळगाव शहर आदरलंय. मुकेशच्या पत्नीसह त्याचं अख्खं कुटुंब आता त्याच्या न्यायाची मागणी करत आहे. जळगाववरून मनीष चोख, मुंबई तक.